लाडकी बहीण योजनेची मोठी घोषणा, 80 लाख अपात्र महिलांचे पैसे माफ, पण या 14,000 लोकांवरती होणार थेट कारवाई। अखेर मुख्यमंत्री फडणवीसांचा सर्वात मोठा निर्णय, लाडक्या बहिणींना सरकार पैसे परत मागणार नाही, केवायसी विंडो पुन्हा उघडणार आहे। लाडकी बहीण योजनेतून जवळपास 80 लाख महिला का वगळल्या, सरकारची नवीन अपडेट आणि तुमची चूक कशी सुधारायची। नमस्कार मित्रांनो, मी आहे निकिता दादासाहेब तुपे आणि तुमचं बॉसवाला मराठी चॅनल मध्ये खूप खूप स्वागत आहे। माझ्या लाडक्या बहिणींनो आणि भावांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल मी या आधी 2 व्हिडिओ बनवले होते आणि त्या दोन्ही व्हिडिओंना तुम्ही दिलेल्या प्रचंड प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद। पण आजचा हा तिसरा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण मागच्या दोन्ही व्हिडिओंपेक्षा सर्वात मोठी आणि सर्वात दिलासादायक आणि तितकीच धक्कादायक अपडेट आज समोर आली आहे। गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावरती, न्यूज चॅनल्सवरती एकच गोंधळ सुरू होता की तब्बल 80 लाख महिलांचे अर्ज अपात्र ठरले आहेत। विरोधी पक्षाने सरकारावरती जोरदार टीका केली की निवडणुका संपल्या आणि सरकारने बहिणींना वाऱ्यावर सोडलं। त्यात भर म्हणून अफवा पसरली की ज्या महिला अपात्र ठरल्या आहेत त्यांनी आतापर्यंत घेतलेले पैसे सरकार व्याजासह परत वसूल करणार आहे। यामुळे माझ्या अनेक लाडक्या बहिणी चिंतित होत्या आणि घाबरल्या होत्या। पण आता या सगळ्या संभ्रमावरती स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत मोठी आणि अधिकृत घोषणा केली आहे। सरकारने 2 अत्यंत मोठे निर्णय घेतले आहेत। एक निर्णय आहे म्हणजे महिलांना अक्षरशः पेढे वाटायला लावणारा दिलासा देणारा आहे, तर दुसरा निर्णय योजनेचा गैरफायदा घेणाऱ्यांना थेट जेलची हवा दाखवणारा आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत की मुख्यमंत्र्यांनी नक्की काय घोषणा केली, 80 लाख महिला का बाहेर पडल्या आणि कोणाकडून पैशाची वसुली होणार आहे। आणि हो, ज्या महिलांचे अर्ज किरकोळ चुकांमुळे रद्द झालेले त्यांच्यासाठी केवायसी विंडो पुन्हा कधी सुरू होणार आहे। हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण जर तुमचं नाव कट झालं असेल तर तुम्हाला तुमचे 1500 रुपये पुन्हा मिळण्याची हीच शेवटची सुवर्ण संधी आहे। चला तर मग वेळ न घालवता आजचा हा महत्त्वाच्या विषयाला सुरुवात करूया। मित्रांनो, आधी आपण हे समजून घेऊया की हा वाद नक्की सुरू कसा झाला। आपण आपल्या पहिल्या आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं की सरकारने ही योजना महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी सुरू केली होती। करोडो महिलांनी यासाठी अर्ज केले, पण जसजशी अर्जाची पूर्ण तपासणी किंवा छाननी प्रक्रिया सुरू झाली तसं एक धक्कादायक सत्य समोर आलं, जसं की कागदपत्रांमधील त्रुटी, चुकीची माहिती किंवा अपूर्ण केवायसी यामुळे तब्बल 80 लाख महिलांचे अर्ज अपात्र ठरवण्यात आले। हा आकडा लहान नाही। 80 लाख महिला एका झटक्यात योजनेबाहेर गेल्यामुळे विरोधकांनी सरकारला धारेवरती धरलं। राज्यावरती आर्थिक संकट आले, सरकारकडे लाडक्या बहिणींना द्यायला पैसेच उरले नाहीत आणि म्हणूनच सरकारने ही नावे कट केली आहेत, असा थेट आरोप विरोधकांकडून वारंवार केला जात होता। तर या राजकीय आरोप प्रत्यारोपांमुळे गावोगावी शहरात महिलांमध्ये भीतीचं वातावरण होतं। ज्या महिलांच्या खात्यात आधी 2 ते 3 हफ्ते आले होते आणि आता त्यांचे अर्ज अपात्र दाखवत होते, त्यांना असं वाटू लागलं की बँक खात्यातून सरकार पैसे कापून घेणार का। अनेक बहिणी मला कमेंट्स करून विचारत होत्या की ताई, आमचे पैसे परत जाणार का। पण आता मुख्यमंत्र्यांनी स्वतः समोर येऊन यावर पूर्णविराम लावला आहे। आता वळूया मुख्यमंत्र्यांच्या सर्वात पहिला आणि सर्वात मोठ्या घोषणाकडे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट शब्दात सांगितले आहे की छाननी प्रक्रियेदरम्यान ज्या महिलांचे अर्ज अपात्र ठरले आहेत किंवा ज्या महिलांना आधी चुकून लाभ मिळाला पण आता त्या निकषात बसत नाहीत, अशा कोणत्याही लाडक्या बहिणींकडून सरकार एकही रुपये वसूल करणार नाही। हा निर्णय किती मोठा आहे विचार करा। सरकारी नियमांमध्ये जर एखाद्या अपात्र व्यक्तीला चुकून पैसे गेले तर सरकार रिकव्हरी म्हणजेच वसुलीची नोटीस पाठवतं, पण इथे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे की आमच्या महाराष्ट्रातील बहिणींना त्रास देण्याचा आमचा कोणताही हेतू नाही। जर एखाद्या भगिनीला चुकीने किंवा तांत्रिक चुकीमुळे पैसे गेले असतील तरी ते पैसे तिच्याकडेच राहतील। सरकार तिच्या घराची पायरी चढणार नाही किंवा तिच्यावर कोणतीही कायदेशीर कारवाई करणार नाही। त्यामुळे माझ्या सर्व लाडक्या बहिणींनो, जर तुमचं नाव अपात्र यादीत आलं असेल आणि तुम्हाला आधीचे हफ्ते मिळाले असतील तर अजिबात घाबरू नका, तुमचे पैसे सुरक्षित आहे, सरकार ते परत मागणार नाही। हा निर्णय म्हणजे महाराष्ट्रातील लाखो कुटुंबांना मिळालेला खूप मोठा दिलासा आहे। बघा, घर चालवताना आपण पैशांची बचत करतो, पण अचानक घरात कोणी आजारी पडलं किंवा एखादं संकट आलं
तर ही सगळी बचत एका झटक्यात संपून जाते, बरोबर? म्हणूनच या लाडकी बहीण योजनेच्या पैशांमधून तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी आणि स्वतःसाठी विमा नक्की करून घेतला पाहिजे. आजकाल खूप कमी पैशांमध्ये उत्तम विमा योजना उपलब्ध आहेत. सगळ्यात आधी विचार करा टर्म इन्शुरन्सचा. जर घरात कमवणाऱ्या व्यक्तीला काही झालं तर पूर्ण कुटुंब रस्त्यावर येतं. तुम्हाला वाटेल यासाठी हजारो रुपये लागतात, तर तसं नाही. फक्त दरमहा 400 ते 500 रुपयांमध्ये एवढ्या कमी प्रीमियम पासून टर्म इन्शुरन्स सुरू होतो. यामध्ये 51 पेक्षा जास्त इन्शुरन्स पार्टनर्स उपलब्ध आहेत, जिथे तुम्हाला तुलना करून तुमच्या बजेट अनुसार प्लॅन निवडता येतो. सध्या यावर 15% पर्यंत डिस्काउंट सुद्धा मिळत आहे आणि यामुळे तुमच्या कुटुंबाला थेट कोट्यांवधी रुपयांचे सुरक्षा कवच मिळू शकते. म्हणजे आपण नसलो तरी आपल्या मुलांचे भविष्य सुरक्षित राहते. आता दुसरा अत्यंत महत्त्वाचा विमा म्हणजे हेल्थ इन्शुरन्स. आजकाल हॉस्पिटलचा खर्च किती वाढलाय हे तर तुम्हाला माहीतच आहे. जर तुमच्याकडे आरोग्य विमा असेल तर दवाखान्याचा खर्च खिशातून करावा लागत नाही. हा विमा सुद्धा दरमहा फक्त 400 ते 500 रुपयांच्या प्रीमियम मध्ये उपलब्ध होतो, जो थेट कोट्यांवधी रुपयांपर्यंतचा हॉस्पिटलचा खर्च कव्हर करतो. यामध्ये तुम्हाला 25% पर्यंत डिस्काउंट मिळू शकतो आणि सर्वात चांगली गोष्ट म्हणजे आणीबाणीच्या वेळी फक्त 30 मिनिटात क्लेम सपोर्ट मिळतो आणि तुम्हाला मदत करण्यासाठी एक स्पेशल डेडिकेटेड हेल्थ मॅनेजर देखील दिला जातो, जो हॉस्पिटलमधील सर्व कागदपत्रांची काम सांभाळतो. आता हे सगळं तर झालं, आता आपण पुढे वळूया. आता या योजनेत एक अतिशय धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे की महिलांकडून आम्ही पैसे वसूल करणार नाही, पण ज्या पुरुषांनी बनावटगिरी करून या योजनेचा लाभ घेतला आहे त्यांना मात्र सरकार सोडणार नाही. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, पण या लाडकी बहीण योजनेमध्ये तब्बल 14,000 पुरुषांनी स्वतःचे अर्ज भरले होते. काही ठिकाणी आधार कार्डवर छेडछाड करून, तर काही ठिकाणी बनावट कागदपत्रे आणि बँक खाती जोडून या पुरुषांनी महिलांच्या हक्काचे पैसे लाटले. ही निव्वळ चूक नाही, तर हा थेट सरकारशी आणि महिलांची फसवणूक करण्याचा गुन्हा आहे. तर मुख्यमंत्र्यांनी अत्यंत कडक भाषेत इशारा दिला आहे की आता या 14,000 पुरुषांनी घेतलेले न घेतलेले सगळे पैसे सरकार व्याजासकट वसूल करणार आहे. इतकंच नाही, तर ज्यांनी सिस्टीमचा गैरवापर केला, बनावट ID वापरली, त्यांच्यावर फसवणुकीचे गुन्हे दाखल केले जात आहेत. म्हणजेच महिलांना पूर्ण माफी आहे, पण लबाडी करणाऱ्या पुरुषांना मात्र आता थेट जेलची हवा खावी लागणार आहे. हा निर्णय अगदी योग्य आहे, कारण महिलांच्या हक्काच्या पैशांवरती डल्ला मारणाऱ्यांना धडा मिळायलाच हवा. तुम्हाला याबद्दल काय वाटतं मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. आता हे सगळं तर झालं, पण महिलांसाठी दुसरी मोठी आनंदाची बातमी आहे, ती म्हणजे KYC विंडो पुन्हा उघडणार. म्हणजे आता आपण अशा महिलांबद्दल बोलूया ज्या खरोखर गरजू आहेत पण तरीही त्यांचे अर्ज अपात्र झाले. महिला बाल विकास मंत्री आदिती तटकरे आणि मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे की अनेक महिलांचे अर्ज हे काही मोठ्या फसवणुकीमुळे रद्द झालेले नाहीत, तर खूप लहान सहान तांत्रिक कारणांमुळे रद्द झाले आहेत. उदाहरणार्थ, जर बँक खात्याला आधार लिंक नसणे, फॉर्म भरताना नावाच्या स्पेलिंग मध्ये चूक होणे किंवा राशन कार्ड जुनं असणे, अशा महिलांना निराश होण्याची अजिबात गरज नाही. सरकार त्यांच्यासाठी पुन्हा एकदा KYC विंडो म्हणजेच दुरुस्तीची आणि नोंदणीची लिंक खुली करणार आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे की जर तुमच्याकडे योग्य कागदपत्रे आहेत, तुम्ही खरोखरच या योजनेसाठी पात्र आहात, पण केवळ एक लहान चुकीमुळे तुमचे नाव कट झाले असेल, तर तुम्हाला ती चूक सुधारण्याची पुन्हा संधी मिळणार आहे. ही विंडो उघडल्यानंतर तुम्ही तुमच्या जवळच्या सेतू केंद्रात किंवा अंगणवाडी सेविकेकडे किंवा मोबाईल ॲपद्वारे तुमची माहिती अपडेट करू शकणार आहात. जशी ही विंडो अधिकृतपणे लाईव्ह होईल, त्यावर अर्ज कसा करायचा यावर सविस्तर व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती पुन्हा घेऊन येईल, त्यामुळे चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. आता नवीन विंडो उघडण्यापूर्वी तुमचं नाव कट का झालं असावं याची मुख्य कारणे आपण समजून घेऊया, जेणेकरून पुढच्या वेळी तुमच्याकडून ती चूक होणार नाही. सरकारने अपात्रतेची काही प्रमुख कारणे दिली आहेत, ती तुम्ही चेक करून घ्या. पहिलं म्हणजे अपूर्ण KYC. अनेक महिलांनी फॉर्म भरला पण त्यांच्या बँक खात्याचे आणि आधार कार्डचे KYC अपूर्ण होते. जर बँक खात्याला आधार कार्ड लिंक नसेल तर DBT म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर द्वारे पैसे ट्रान्सफर होत नाही. दुसरं म्हणजे उत्पन्नाचा दाखला किंवा राशन कार्डाची चूक. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त असणे किंवा पिवळे केशरी राशन कार्ड योग्य प्रकारे अपलोड न करणे. आणि तिसरं म्हणजे नाव आणि जन्मतारखेतील तफावत. आधार कार्डवर वेगळं नाव आणि बँकेच्या पासबुक वरती लग्न ठरवण्यापूर्वीचं किंवा वेगळं नाव असणं. चौथं म्हणजे घरात सरकारी नोकरी किंवा ट्रॅक्टर असणं. कुटुंबातील कोणतीही व्यक्ती आयकरदाता असेल किंवा घरात 4 चाकी वाहन असेल तर हे अर्ज बाद करण्यात आले आहेत. तर आता तुम्हाला प्रश्न पडला असाल की पुढे काय करायचं. मित्रांनो, आता मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेनंतर आपल्याला शांत बसायचं नाहीये. ज्या महिलांचे पैसे येत आहेत
त्यांनी दरमहा बँक बॅलन्स चेक करत राहा. पण ज्यांचे पैसे थांबलेत किंवा नाव अपात्र यादीत गेलंय त्यांनी पुढील गोष्ट आताच करून ठेवाव्यात. पहिली पायरी म्हणजे आताच तुमच्या बँकेत जा आणि मॅनेजरला विचारा की तुमच्या खात्याला आधार सीडिंग किंवा NPCI मॅपिंग झालेलं आहे की नाही. हे खूप महत्त्वाचं आहे बरं का. दुसरी पायरी म्हणजे तुमचं आधार कार्ड आणि राशन कार्ड वरील नाव एकसारखे आहे का हे तपासून घ्या. जर स्पेलिंग मध्ये चूक असेल तर ती आत्ताच दुरुस्त करून घ्या. आणि तिसरी पायरी म्हणजे नारी शक्ती दूत ॲप किंवा अधिकृत पोर्टल वरती जाऊन तुमच्या अर्जाचे स्टेटस नियमितपणे चेक करत राहा आणि तिथे नक्की काय रिजेक्शन रिझन दाखवली आहे ते लिहून ठेवा. म्हणजे नवीन विंडो सुरू झाली की थेट तेवढी चूक आपल्याला दुरुस्त करता येईल. तर माझ्या लाडकी बहिणींनो आणि भावांनो, आजच्या या मोठ्या अपडेटचा सारांश इतकाच आहे की महिलांना घाबरण्याची अजिबात गरज नाही. अपात्र झाले तरी सरकार आधीचे पैसे परत घेणार नाही. चुकीच्या पुरुषांवरती कडक कारवाई होईल आणि त्रुटी सुधारण्यासाठी लवकरच नवी संधी दिली जाईल. सरकारच्या या निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटतं? 14,000 पुरुषांवरती होणारी कारवाई योग्य आहे का? आणि तुमचं योजनेचं स्टेटस सध्या काय दाखवतंय, पात्र की अपात्र? मला खाली कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न मी नक्की करेल. आणि जर तुम्हाला आजची ही माहिती आवडली असेल तर बॉसवाला मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. ब्रँड पार्टनरशिप आणि ॲडव्हर्टाइजमेंट इन्क्वायरीसाठी ईमेल करा brand@bosswala.com. व्हॉट्सॲप करा 9108014192. बॉसवाला. बी द बॉस.